काही ठळक घडामोडी. वर्षानुवर्ष तात्पुरत्या जागेतून कायदा सुव्यवस्थेसाठी झटणाऱ्या कोपरी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची हक्काच्या नव्या पोलीस ठाण्याच्या वास्तूची प्रतीक्षा आता संपली. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या उपस्थितीत कोपरी पोलीस ठाण्याच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन काल पार पडले. येत्या 14 महिन्यात हे नवीन पोलीस ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गाच्या शेजारील सेवा रस्त्यावरील भूखंडावर होणार असून लवकरच नव्या प्रशस्त जागेतून पोलीस ठाण्याचा कारभार चालवला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी भागातील कोपरी पोलीस ठाण्याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. कोपरी येथील आनंदनगर जकात नाक्याजवळील सीएनजी पंपाशेजारील भूखंड या पोलीस ठाण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलाय. कोपरी पोलिसांना हक्काची इमारत नसल्याने तात्पुरत्या जागेत कामकाज अनेक वर्षांपासून सुरू होते. अपुरी जागा, जुनाट इमारत अशा समस्येमुळे पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी आसन व्यवस्था होत नव्हती. पावसाळ्यात छप्पर गळत असतात, भिंती जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे कोपरी पोलीस ठाणे नव्याने बांधण्याचा निर्णय गृह विभागाकडून घेण्यात आला होता. दुर्घटना होऊ नये म्हणून जीर्ण पोलीस ठाणे बंद करून पोलिसांना वन विभागाच्या जागेत काही वर्षापूर्वी तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते. ही जागाही पोलिसांसाठी पुरेशी नसल्याने भूखंडाचा शोध राज्य सरकारकडून सुरू होता. मुख्यमंत्री शिंदे मागील सरकारमध्ये पालकमंत्री असताना त्यांनी येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. मात्र विविध तांत्रिक कारणामुळे जागा उपलब्ध होत नव्हती. या तात्पुरत्या पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीही नसल्याने अटकेत असलेल्या आरोपींना वागळे येथील पोलीस ठाण्यात न्यावे लागत होते. अखेर सर्व्हिस रोडवरील सीएनजी पंपाजवळ असलेल्या 500 चौरस मीटरची नव्या पोलीस ठाण्याची इमारत बांधली जाणार आहे. ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होण्यासाठी ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या गायमुख चौपाटीचा काही भाग अचानक खचल्याचा प्रकार काल समोर आलाय. परंतु 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच हा भाग खचला असून त्याची IITच्या पथकाने पाहणी केल्याचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेश बंद केलाय. या निमित्ताने चौपाटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात ही चौपाटी उभारण्यात आले. ज्या जागेवर गायमुख चौपाटी उभारले ती जागा मेरीटाईम बोर्डाची आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामासाठी सुमारे 12 कोटी 84 लाख रुपयाचा निधी दिलाय. मेरीटाईम बोर्डाने या चौपाटीचे काम केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या चौपाटीचे उद्घाटन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये झाले होते. या चौपाटीचा खाडीलगतचा काही भाग खचल्याची छायाचित्र समाज माध्यमांवर काल प्रसारित झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या चौपाटीवर नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे खचलेल्या भागात अपघात होऊ नये यासाठी येथे धोकापट्टी लावून परिसरात प्रवेश बंद केला आहे. या वृत्तात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. 1 ते 1.5 महिन्यापूर्वी चौपाटीचा काही भाग खचलाय. त्याच वेळेस त्या ठिकाणी धोकापट्टी लावून तो परिसर प्रवेश बंद केलाय. खचलेल्या भागाची IITच्या पथकांकडून पाहणी करण्यात आली असून त्याचा त्यांनी अहवालही दिला आहे. खाऱ्या पाण्यामुळे खाडीलगतच्या खांबामधील लोखंड गदल्याने हा प्रकार घडला असून या ठिकाणी IITने सुचवल्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी 3.5 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. येत्या 2 दिवसात हा प्रस्ताव मंजूर होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, असे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सांगितले आहे. दिवाळीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाढवून देण्यात आलेला बोनस आणि पालिकेच्या विविध विभागांची अवघी 42% झालेल्या वसुलीमुळे ठाणे महापालिकेची तिजोरी पुन्हा एकदा रसातळाला गेली आहे. पालिकेच्या तिजोरीत अवघी 24 कोटींचा निधी शिल्लक असून शासनाकडून येणाऱ्या 88 कोटीच्या GSTवरच आता पालिकेची मदार अवलंबून आहे. तर दुसरीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर अधिक भर दिला जाणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनासारख्या महामारीनंतर ठाणे महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीवरच ठाणे महापालिकेचा कारभार सुरू आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मोठे प्रकल्प आणि विविध प्रकारच्या योजना सुरू असल्याने तरी या सर्व योजना या शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. शहरात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची झालेली कामे ही शासनाच्या माध्यमातूनच झाली असून यामध्ये ठाणे महापालिकेचा ₹1ही लागलेला नाही. तर दुसरीकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी हे पारंपरिक स्रोत वगळता उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून विशेष काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे म्हणावी तशी आर्थिक उभारी ठाणे महापालिकेला घेता आलेली नाही. गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बोनसमध्ये यावर्षी वाढ करण्यात आली. त्यामुळे यावर्षी बोनसपोटी महापालिकेला 22 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 100 कोटींचा आकडा पार झालाय. तर निवृत्ती वेतनापोटी पालिकेला महिन्याकाठी 33 कोटी रुपये खर्च करावा लागत आहेत. तर दुसरीकडे ठाणे महापालिकेची स्वतःची पाणी योजना वगळून बृहन्मुंबई महापालिका, MIDC आणि स्टेम या प्राधिकरणाकडून पाणी उचलावे लागते. याचा महिन्याचा खर्च हा पाणीपट्टी वसुलीपेक्षा जास्त आहे. यासाठी महिन्याला पालिका प्रशासनाला 120 कोटींचा घरात खर्च करावा लागत असून महिन्याला हा खर्च 12 ते 13 कोटीच्या घरात आहे. त्यामुळे आर्थिक डोलारा सांभाळताना पालिकेला चांगली तारेवरची कसरत करावी लागत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्पेनमध्ये व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या वागळे इस्टेट येथील कंपनीला भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवलाय. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला धारेवर धरून 7 बेरोजगारांना भरलेल्या संपूर्ण रकमेचे धनादेश देण्यास भाग पाडले. या कंपनीने फसवणूक केलेल्या तरुणांनी संपर्क साधण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश दळवी यांनी केले आहे. वागळे इस्टेट येथील रोड नंबर 22 येथे मेक्लेरियन कन्सल्टिंग कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीने स्पेन येथे नोकरीचा व्हिसा देण्याचे आमिष दाखवून केरळमधील तरुणांकडून प्रत्येकी 1,70,000 रुपये घेतले होते. त्यांना 3 ते 4 महिन्यात व्हिसा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. व्हिसा न मिळाल्यास संपूर्ण पैसे परत देण्याची हमी देण्यात आली होती.
सुरुवातीला स्पेनमधील प्रशासनाची दिरंगाई व सुट्ट्यामुळे व्हिसा मिळत नसल्याचे कारण दाखवण्यात आले. मात्र त्यानंतर कंपनीचे संचालक राजू नाडर व शरण्य मुरलीधरन यांच्याकडून टोलवाटोलवी सुरू होती. अखेर 7 महिन्यानंतर कंटाळलेल्या तरुणांनी कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. अनेक फेऱ्या मारल्यानंतर कंपनीने खर्च वजा करून पैसे देण्याची तयारी दर्शवली, परंतु रक्कम सांगितली नव्हती. काही बेरोजगारांना पोलीस कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे बेरोजगार तरुण हवालदिल झाले होते. या तरुणांच्या एका नातेवाईकाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्याकडे ही व्यथा मांडली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी, समर्थक नायक यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस प्रशांत कळंबट्टे, रिंकू विश्वकर्मा, युवा उपाध्यक्ष कीर्ती शेट्टी, विशाल राय यांच्यासह कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक मारली. भाजपा कार्यकर्त्यांनी धारेवर धरल्यानंतर कंपनीने 7 जणांना प्रत्येकी 1,70,000चे धनादेश प्रदान केले. धनादेशाची रक्कम जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. दरम्यान या कंपनीकडून फसवणूक झालेल्या बेरोजगार तरुणांनी संपर्क साधावा, त्यांना संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली जाईल असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सूरज दळवी यांनी केले. शहरामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व पदाधिकाऱ्यांनी मॅक्लिरिन कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भारतामधल्या अनेक युवकांना पैसे घेऊन दुबई असेल, युरोप कंट्री असेल या ठिकाणी त्यांच्याकडनं कमीत कमी 1.5 ते 2.5 लाख रुपये घेऊन त्यांना त्या ठिकाणी हेल्पर असेल, वेगवेगळ्या विभागात नोकरीचं आमिष दाखवून त्या ठिकाणी 1.5 ते 2.5 लाख रुपये घेऊन फसवणूक करत असल्याचं गेल्या 1 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडे तक्रार आली होती आणि युवा मोर्चाने त्या कंपनीला त्या ठिकाणी भेट देऊन हे केरळमधले जवळजवळ 7 युवक भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधल्यानंतर सूरज दळवी आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या कंपनीशी संवाद साधला आणि आज 7 जणांना जवळजवळ 8 लाख रुपये परत या कंपनीने चेक देऊन त्या ठिकाणी त्यांची जे काही पैसे रिटर्न घ्यायचे होते त्यांना नोकरी तर दिली नाही, परंतु त्यांची फसवणूक झाली होती. परंतु त्यांची सर्वच्या सर्व रक्कम आज या कंपनीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये चेकच्या रूपाने आणून दिली आहे. सदरचे युवक हे केरळमधनं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आलेले आहेत आणि त्यांना त्यांची रक्कम पुन्हा आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून परत केली आहे. युवा मोर्चाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी युवकांची फसवणूक होत आहे. माझी सर्व युवकांना त्या ठिकाणी नम्र विनंती आहे, आपली फसवणूक जर पुढे होत असेल तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला त्या ठिकाणी संपर्क करावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो. शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने बोरिवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मीरा रोड व भाईंदर या 2 रेल्वे स्थानकाचा डेक लेव्हलवर होत असलेल्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी काल MRVC व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली. खासदार विचारे यांनी गेल्या 8 वर्षाच्या कार्यकाळात प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांच्याच पाठपुराव्याने सन 2017-18 मध्ये मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला असता MRVCने MUTP 3A प्रकल्पामध्ये 19 रेल्वे स्थानकाचा विकास प्रकल्प अहवाल बनवण्यात आला होता. मार्च 2019ला रेल्वे बोर्डाकडून 950 कोटींची मंजुरी या प्रकल्पासाठी मिळवली. त्यामध्ये मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाचा समावेश करून 110 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकासाठी 60 कोटी व भाईंदर रेल्वे स्थानकासाठी 50 कोटी खर्च करणार आहेत. त्यानंतर MRVCने पश्चिम रेल्वे मार्गावर 7 रेल्वे स्थानके व मध्य रेल्वे मार्गावर 10 रेल्वे स्थानके अशी एकूण अंतिम 17 रेल्वे स्थानकांच्या विकास कामाची कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील मीरा रोड व भाईंदर या रेल्वे स्थानकाचा बोरिवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर डेक लेव्हलवर होणाऱ्या विस्तारीकरण कामाची पाहणी करण्यात आली. या दोन्ही रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व अपुरे पडणारे फलाट
यांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकात अस्तित्वात असलेले 4+2 असे एकूण 6 फलाट तयार होणार आहेत व भाईंदर रेल्वे स्थानक येथील फलाटांची संख्या 6+1 असे एकूण 7 फलाट होणार आहेत. भविष्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांना या रेल्वे स्थानकात थांबा मिळू शकेल. आज केलेल्या पाहणी दौऱ्यात फलाटावरील पहिल्या मजल्यावरील डेक लेवलची पाहणी केली. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकातील सुरू असलेली कामे मार्च 2025 मध्ये पूर्ण करणार व भाईंदर रेल्वे स्थानकात फेब्रुवारी 2024 मध्ये काम सुरू होऊन डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करून देणार असे आश्वासन MRVCचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर विलास वाडेकर यांनी विचारे यांना दिले आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.